मॉर्निंग, वेलकम टू न्यू माय ब्लॉग. आज वटपौर्णिमा असल्यामुळे मी आज लवकर उठून घरातला पोछा वगैरे मारून स्वयंपाकावरून मी साध्या मेकअपमध्येच मी आज वटपौर्णिमेला जाणार आहे. कारण आज मला दुकान उघडायचं आहे. आज दुकानात जायचं असल्यामुळे मी मुद्दामून हा ब्लॉग करत आहे की जॉब करणाऱ्या बायकांना किंवा दुकानात वगैरे जाणाऱ्या बायकांना कशी सणावाराला कसरत असते आणि महिलांचे सण करावे लागतात आणि हे कशी कसरत असते पाहिलं का. त्यामुळे किती गडबड होते आणि किती डबल काम करावं लागतं महिलांना. एकदम भरपूर लोड पडतो. त्यामुळे आज मी साध्या मेकअपमध्येच जाणार आहे, कारण बाहेर मला दुकानात बसायचं आहे. त्यामुळे मी जास्त मेकअप करत नाही आहे. ओके. आणि मी जेवढं जमेल तेवढं आवरून घेऊन वटपौर्णिमेसाठी मी ताट तयार करणार आहे आणि उंबरंही तयार करणार आहे. आता हे भात आहे आणि हे खेड्यामध्ये उंबरं करतात. हे गूळ टाकून पिठामध्ये 7 उंबरं केले जातात आणि हे तांदूळ वगैरे घेतले जाते. आता मी इथं आले आहे वटपौर्णिमेसाठी. हे 5 खडे मांडतोय आपण. 5 खडे मांडत म्हणजे शक्यतो जशी खेड्यात पूजा करतात ना ते करते. मी बाटलीतच पाणी आणले, कारण मी स्कूटीवर आले होते वटपौर्णिमेसाठी. हळद कुंकू लावायचं आहे. 2 वेळेस हळदी, 2 वेळेस कुंकू लावून मी जसं खेड्यात पूजा करतात ना तसं. मी शहरातले जास्त नियम पाळत नाही आहे आणि उंबरं वगैरे हे शहरात करत नाहीत, खेड्यात करतात. त्यामुळे मी खेड्यातले नियम जसे आई करते तसेच मी करत आहे. आणि हे बघा ना, जे वड असतात हे 24 तास ऑक्सिजन देत असतात. त्यामुळे त्या निमित्ताने आपल्याला हे झाड गल्लीबोळाने लावावं लागतं. हे मोठे वृक्ष गल्लीबोळांनी महाराष्ट्रात लावले जातात, कारण प्रत्येक गल्लीमध्ये हे झाड असतं. कारण पूजा करावी लागते महिलांसाठी आणि ही सरकार महिलांसाठी जागोजागी रस्त्याने वगैरे हे झाड आवर्जून लावतात आणि हे 24 तास ऑक्सिजन देतं. हे किती महत्त्वाचं आहे ना. हे ऑक्सिजन आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. जरी आपण हे 7 जन्म म्हणजे हे 7 जन्म आपण जोडी असावी असं आपण म्हणतो. 7 जन्म हे ऑक्सिजन असेल, प्रदूषण व्यवस्थित आरोग्य असेल तर आपण 7 जन्म असे निरोगी जगू शकू. कारण हे एकच असं वृक्ष आहे वड की ते 24 तास ऑक्सिजन देतो. त्यानिमित्ताने आपण घरीही लावतो. हे मी असं हिरवं पीस वगैरे घेतात. हे कापूर वगैरे जाळायचं आहे ना, आणि हिरवं पीस घेऊन हे असं आंबे किंवा तांदूळ वगैरे असं ओटी भरली जाते. ठीक आहे. कारण मुंग्यांना वगैरे आता हे पावसाळा थोडा चालू झाला आहे, जेव्हा असं पूर्ण उन्हामुळे असं माझं तर म्हणणं आहे की हे ओटी भरली पाहिजे. कारण मुंग्या असतात किंवा चिमण्या किंवा ह्या झाडावर खारुताई बसते. हे खारुताईला बी खायला खूप तांदूळ वगैरे मिळतं. त्या निमित्ताने महिला जे पूजा करतात ना, हे वाया जात नाही. कारण हे किडे, मुंग्या, खरुताई, पक्षी, चिमण्या ह्यांना ज्यांना बाबा आपण नैवेद्य ठेवतो उंबराच्या निमित्ताने, कुत्री मांजरंसुद्धा ह्याच्यावर जगतात. म्हणजे बघा ना, हे थोड्या वेळानं मांजर वगैरे खाऊन जातं हे, मग त्यांनाही होतं आणि आपलं चिमण्यांना वगैरे हे सगळं. आणि हे आंब्याचा शेवटचा दिवस असतो. योगायोगाने माझ्या झाडाला तोडलेले आंबे होते आणि एकच झाडाला आंबा राहिला होता. खूप तोडत होते, पण त्या आंब्याने मला कसं झाडं बोलत असतात बरं का. ते आंबा तुटलाच नाही तो आंबा. ते काहीतरी सांगून गेलं की जाऊ पुढच्या उपयोगी येईल हे एकच राहिलेला आंबा, असं वाटलं. खरंच आज तो आंबा खाली पडला होता झाडाच्या माझ्या दारातल्या. खरंच झाड बोलतात. आज मला ते फळ दिलं की आज मला पूजेला लागायचं होतं. म्हणजे झाडसुद्धा बोलत असतात. ते आपण जाणून घ्यावं लागतं. आपण झाडांना बोलायला पाहिजे. ते आपलं ऐकतात. आणि ज्या दिवशी आपण उपयोगी येईल म्हणून मी आंबा ठेवला ते आज बरोबर पडलेला. आणि मी आज बाजारात जाऊन काही खरेदी करू शकणार नव्हती, कारण घरचे बाहेर गेल्यामुळे मी साध्या मेकअपमध्ये आज लवकर उरकून यायचं होतं. आज कुणीही पूजा केली नाही. पहिल्यांदाच मी आले आहे आणि त्यामुळे महिलाही तुम्हाला दिसणार नाही आहे तिथे. कारण खूप 9 वाजता सकाळ मी पूजा करायला आले आहे. कारण मला घरी जाऊन लगेच 10 वाजता मला दुकान उघडणार आहे. तर 1-1.5 तास मला दुकान उघडायला. उरकून फोटो झाल्यानंतर मी दुकानात आले आहे.
पाहिलं का आता दुकानात आल्यानंतर तेवढीच जे घरात कसरत केली आहे तेवढीच आता दुकानातही तेवढं सगळं प्रॉपर काम करावं लागतं. जसं की अर्धांगिनी पार्वती गीतेमध्ये लिहून ठेवलं आहे की एक हात घड्याचा आणि एक हात बायकांचा. जसं एक हातात फक्त घड्याळ घालून काम करावं लागतं जे जॉब करतात महिलांना, आणि बायकांसारखं राहणं तर जमतच नाही, कारण सगळं गड्यांचे कामं करायचे असतात इथे. जसं की अर्धांगिनी पार्वती आपण म्हणतो तसं हे सत्य आहे जे लिहून ठेवलं आहे. पण आता आपण काही घर चूल-मूल नाही आहे, कारण दोन्ही आपण काम करायला शिकलो आहोत. आणि जे महिला बाहेर पडतात त्यांनी तर 100% आरक्षण घेतलं आहे. जे घरात असतात त्यांना असेल 15 काय 50% आरक्षणाच्या बायका असतील ते घरात नवरा मुठीत घेऊन बसत असेल. पण बाहेर आपण जातो ना त्यावेळेस सगळं आपल्याला काम वगैरे करावं लागतं. मला जेवढं मी घरात केलं झाडू, पोछा वगैरे तसंच मी आता दुकानातही झाडू, पोछा करते आणि मुलंही मध्ये-मध्ये करतायत. मुलंही दुकानात आल्यानंतर ही मध्ये-मध्ये करू लागतायत मला, आणि कामही त्यांनीच हे पसारा वगैरे केलेला सगळा ते आवरून घेत आहे. झाडू, पोछा वगैरे मारत आहे आणि बाहेरचंही मी प्रॉपर झाडून काढत असते. कारण मी कुठल्याही कामाला लाजले नाही आहे. कारण आम्ही NSSमध्ये सगळं शिकलो होतो रोड वगैरे झाडायला. तसं मी कुठलाही रोड आहे म्हणून मी कधीही केले नाही. हे झाडायला लाजले नाही आणि हे प्रॉपर आपण धूळ वगैरे पुसून घेतो आहोत. कारण हे रात्रभर धूळ झालेली असते. ह्याचमुळे मी जास्त मेकअप वगैरे केला नाही. कारण घरात आल्यानंतर दुकानातही मला तेवढं प्रॉपर असं हे काम करावं लागणार आहे. त्यामुळं मेकअप वगैरे खराब होऊन जातो, कारण घाम वगैरे येतं आणि असंच धुळीमध्ये खूप धूळ असते इथं. त्यामुळे आता हे प्रॉपर काच वगैरे पुसून घेत आहे मी. एकदम क्लीन करत आहे काच वगैरे बाहेरून आतून वगैरे. असं हे महिलांना बाहेरून किती कसरत असते. जे सणवार जरी म्हणलं ना तरी साडी घालून हे काम करणं खूपच मुश्किल असते. त्यामुळं साधी साडीमध्ये आणि साध्या मेकअपमध्ये यावं लागलं आहे. कारण शक्यतो मी ड्रेस घालत असते. कारण हे पाहिलं का दुकानातही असं करावं लागतं पूर्ण काम. पण आपण शेतात पटापटा जे आपल्या मर्जीनं काम करून थोडासा जरी आराम करतात महिला, पण इथं आहे तसं एकदम व्यवस्थित राहावं लागत असतं. कारण ओबड-दोबड इथं राहून जमत नसतं. हे तरी सत्य आहे की कंटाळा आल्यावर बायका शक्यतो पाहिलं आहे मी की बसतात, करतात. हे पूजा वगैरे चालू आहे माझी. घरातली पूजा राहते, पण कधी-कधी दुकानातली पूजा होते, कारण दिवसभर मी दुकानात असते. आणि दुकानातली पूजा सोपी आहे. काय धूप वगैरे लावून हार घालायचा असतो. त्यामुळे दुकानात एवढी पूजा जास्त वेळ लागत नाही, जसे घरातले आपल्याला 1 तास लागतं. तसं पण मला इथं आवरायला आता 1 तास गेला आहे. मी शॉर्ट व्हिडिओ केले आहेत. हे धूप वगैरे लावून ओवाळून घेत आहे. इकडे मारुतीला वगैरे पूर्ण गल्ल्याला वगैरे ओवाळून घेत आहे धूप. तसं स्वामीनी व्हिडिओ काढत होती माझी, त्यामुळे आहे तसं. मग का म्हणलं असेल की अर्धांगिनी पार्वती, कारण कधीतरी महिलांना दोन्ही काम करावंच लागतात. हे गल्ल्याला वगैरे अशी पूजा करून घेत आहे मी, आणि हे धूप ठेवून टाकते मी मंदिरामध्ये. आणि दिवसभर आता गिऱ्हाईक वगैरे बघणार आहे, दुपारी जेवण वगैरे करणार आणि मुलांसोबत थोडासा अभ्यास घेऊन मजा करणार. दुकानमध्ये खूप त्यांना स्पेलिंग वगैरे विचारते. हे गिऱ्हाईक देतानाही तिने माझा व्हिडिओ काढलेला. मम्मी गिऱ्हाईक देते, मी व्हिडिओ काढते म्हणून काढला होता. हे मी गोळ्या देत होते टॅबलेटमध्ये असं. तिनं व्हिडिओही केला आणि छान वाटला, माझा व्हिडिओ आवडला मला. आणि आता मुलांनाही आता मी अभ्यास घेणार आहे. प्रत्येक ह्याची स्पेलिंग वगैरे विचारत असते. कुठला माल कुठे ठेवला आहे त्याची स्पेलिंग वाचून दाखवतात मुलं. असं बरेचसा अभ्यास दुकानातच मॅथ वगैरे घेतात, कारण माल लावताना प्रत्येक गोष्ट असं मोजत होते मुलं. बरंचसं मॅथ वगैरे शिकतात हे. आणि क्राफ्टचं शिकायला लागलात की क्राफ्ट पूर्ण असं बॉक्स घेऊन मी दुकान गणेश मेडिकल असं नाव टाकून दुकान टाकून काय काय खेळत होते दिवसभर. असं